एम-पी-एस-सीची एक मोठी अपडेट आलेली आहे. तलाठी भरतीसाठी या ठिकाणी मित्रांनो एम-पी-एस-सीने काय केलेलं आहे, एक्झाम पॅटर्न या ठिकाणी नुकताच डिक्लेअर केलेला आहे. तर नक्की काय एक्झाम पॅटर्न असणार आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला फायनलपर्यंत जाता येणार आहे, सगळ्या या ठिकाणी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि नवीन अभ्यासक्रम आता तलाठी भरतीसाठी काय असणार आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि संपूर्ण माहिती जी आहे ती मित्रांनो आपण अधिकृत एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला ऑथेंटिक पद्धतीने, खात्रीशीर पद्धतीने या ठिकाणी माहिती भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि सुद्धा तलाठी भरतीचा फॉर्म भरला असेल, एम-पी-एस-सी गट क चा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला वाटतं की एम-पी-एस-सी पॅटर्नने आता आपल्याला तलाठी भरतीची तयारी करायची आहे, तर तुम्हाला सगळं काही यामध्ये मित्रांनो पूर्व परीक्षा पास होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की व्हिडिओ लेक्चर आहे, पीडीएफ नोट्स आहे, प्रश्नपत्रिका आहे आणि ऑफरची फी फक्त ₹480 आहे. तर कसं जॉईन करायचं आहे, 72 48 93 01 76 या नंबरला फक्त 480 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सगळं काही तुम्हाला कंटेंट मित्रांनो यामध्ये भेटून जाईल. तर नक्की जॉईन करा. विशेष करून ज्या गृहिणी आहेत किंवा जे असे विद्यार्थी आहेत की जे या ठिकाणी जॉब करून अभ्यास करतात, त्यांना अभ्यासाला कमी वेळ भेटतो, तर अशाने तर आवर्जून ही बॅच जॉईन करा. जेणेकरून यामध्ये तेच कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे जे की क्वालिटी आहे, इम्पॉर्टंट आहे आणि ते करायलाच पाहिजे आहे. ठीक आहे, इतर फापट पसारा न करता क्वालिटी कंटेंट. ओके, ज्यांना कमी वेळ भेटतो त्यामध्ये या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी काय करायचं, सक्सेस मिळवायचं आहे, तर त्यांनी आवर्जून ही बॅच या ठिकाणी जॉईन करायची आहे. काही विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास तुम्ही कॉल देखील करू शकता, 72 48 93 01 76. जसं की या ठिकाणी नुकतंच हे अपडेट आलेलं आहे मित्रांनो, तर ते अपडेट या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. जसं की अनाउन्समेंट केलेलं आहे. ओके, एक्झामिनेशन पॅटर्न ऑफ ग्रुप सी, म्हणजे त्यामध्ये आपले तलाठी भरती येतं. मग कशा पद्धतीने पॅटर्न असणार आहे, का आहे, तर या ठिकाणी हे सगळं अपडेट आता ओपन करून आपण बघूया. अगोदर आपण या ठिकाणी पॅटर्न कसा आहे ते पाहूया मित्रांनो. आणि पॅटर्न पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण पाहूया याचा या ठिकाणी नक्की अभ्यासक्रम कसा असणार आहे, पूर्व किती मार्काचे असणार आहे, मुख्य किती मार्काचे असणार आहे, कोणकोणते विषय आहेत, निगेटिव्ह मार्किंग किती आहे, सगळं आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहूया. अगोदर पॅटर्न पाहूया. या पॅटर्नबद्दल नुकतंच आयोगाने या ठिकाणी मित्रांनो 1 ऑगस्ट 2026 बद्दल हे परिपत्रक या ठिकाणी या रोजी काढलेलं आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी हे परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा कशी होणार आहे. मुलाखत तर याला होणार नाही, फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोनच या ठिकाणी असणार आहेत. तर पूर्व परीक्षेतील प्रशासकीय संवर्गाचा एकत्रित निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल आणि जे टेक्निकल पद आहेत तर त्यांचा फक्त या ठिकाणी वेगळा करण्यात येईल, ते पण आपण फोडून सांगणार आहोत. आणि मुख्य परीक्षेचा निकाल जो आहे तो संवर्गनिहाय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. आता हे समजलं नसेल तरी ताण घेऊ नका, अजून तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, जवळपास हे जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो ह्या सगळ्या संवर्गाची, ओके, जवळपास 9 संवर्गाची यामध्ये जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर यामध्ये जवळपास 5700+ या ठिकाणी काय मित्रांनो जागा आहेत. किती? 5700+ या ठिकाणी टोटल ह्या सगळ्यांची मिळून जागा आहेत. त्यामध्ये जर या ठिकाणी बघितलं तर जवळपास या ठिकाणी फक्त तलाठी भरतीची जर बघितलं तर जवळपास 1600च्या आसपास या ठिकाणी जागा आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे, 1600च्या आसपास या ठिकाणी जागा आपल्याला पाहायला भेटतात. मग ह्या सगळ्यांची, हे जे काय 5700 जागा आहेत मित्रांनो, ह्या सगळ्यांची काय होणार आहे, तर ह्या सगळ्यांची एकच पूर्व परीक्षा होणार आहे. ओके, किती मार्काची होणार, कोणकोणते विषय असणार आहे ते पण आपण या ठिकाणी लगेच याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की या ठिकाणी काय असणार आहे, ह्या सगळ्या पदांसाठी एकच तुमची 100 मार्काची काय असणार आहे, पूर्व परीक्षा होणार आहे. आता पूर्व परीक्षा तुमचा या ठिकाणी निकाल लागणार, त्याचा कट ऑफ लागणार. कट ऑफ पण या ठिकाणी काय होणार मित्रांनो, ह्या सर्व परीक्षांसाठी एकच कट ऑफ लागणार. ठीक आहे, काय होणार, वेगवेगळा लागणार नाही, की असं नाही होणार की या ठिकाणी 100 पैकी तलाठीचा 60 लागला, त्यानंतर या ठिकाणी उद्योग निरीक्षकचा 65 लागला, असं नाही होणार. सगळ्यांचा कट ऑफ काय होणार आहे मित्रांनो, ह्या सगळ्यांचा पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ असणार आहे 100 पैकी, ओके, जसं की फॉर एक्झाम्पल 60 लागला तर सगळ्यांचा 60, ज्याला 60 मार्क आहेत ते सगळे यामध्ये पास झाले. समजा 50 कट ऑफ लागला तर सगळेच 50च्या वरचे सगळेच ह्या परीक्षेमध्ये पास झाले. मग आता सगळे पास झाल्यावरती काय झाले मित्रांनो, ते सगळेच्या सगळे मेन्सला गेले. मग मेन्स कशी होणार आहे, आता मेन्स सगळ्यांची एक होणार का, तर नाही. ह्या ज्या टेक्निकलचे 2 पोस्ट आहेत, ओके, कोणतं, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि दुसरं म्हणजे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क, हे जी 2 पदं आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो. ही जी 2 पदं आहेत मित्रांनो, तर ही 2 पदं वगळून, ओके, ही 2 पदं वगळून ही बाकीची जी पदं आहेत, ओके, बाकीची जी या ठिकाणी पदं आहेत, ओके, जवळपास ही पहिली जी 8 पदं आहेत ह्या सगळ्यांचा काय होणार आहे, मुख्य परीक्षा होणार जी आहे ती एकच होणार आहे. ठीक आहे, ह्या सगळ्यांची मुख्य परीक्षा कशी होणार आहे, एकच होणार आहे. फक्त ह्या दोघांची काय होणार आहे मित्रांनो, ह्या दोन्हीची मुख्य परीक्षा ही स्वतंत्र होणार आहे. म्हणजे पूर्व परीक्षा सगळ्या 10 पदांची एकच होणार आणि मुख्य परीक्षा ह्या 8 पदांची एक होणार आणि बाकीच्या 9 आणि 10ची वेगवेगळी होणार. आता पूर्व परीक्षेवरती आपण फोकस करूया, कारण की आता पूर्व परीक्षा एक होणार म्हटल्यावरती या ठिकाणी आपल्याला नक्की याचा अभ्यास काय करायचा आहे, मग आता सिलेबस काय असणार आहे, तर त्याच्याकडे आपण या ठिकाणी आता आपण जाऊया. ठीक आहे,
पूर्व परीक्षेसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे, लक्षात ठेवा. पूर्व परीक्षेसाठी मित्रांनो एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे आणि ह्याचा दर्जा जो असणार आहे तो ग्रॅज्युएशन लेवलचा दर्जा असणार आहे. कारण गटकचं हे पदच ग्रॅज्युएशनवरून भरलं जातं आहे. आणि प्रश्न जे तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार आहे ते दोन्ही भाषेमध्ये, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न असणार आहेत. वेळ जर बघितला, ह्या 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ असणार आहे. आणि ही प्रश्नपत्रिका जी असणार आहे ते MCQ असणार आहे, म्हणजे वरती एक प्रश्न आणि त्याच्याखाली 4 पर्याय, अशा पद्धतीने ही 100 प्रश्नाची परीक्षा असणार आहे. मग याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर येस, ह्याला काय मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. ठीक आहे, इथं जर आपण बघितलं चुकीच्या उत्तरासाठी 1/4 किंवा 25% एवढं काय मित्रांनो गुण वजा केले जातील. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे 4 प्रश्न जर या ठिकाणी तुमचे चुकले तर तुमचा जो बरोबर आलेला एक प्रश्न आहे, तुम्हाला जो मिळालेला बरोबर सोडून आलेला 1 मार्क आहे, तो मार्क काय होणार मित्रांनो, जर 4 प्रश्न चुकले तर तुमचा बरोबर मधून पण 1 काय होणार, वजा केला जाणार. तर हे लक्षात ठेवायचे. त्यामुळे उगीच अंदाजपंच सोडवण्यात काही अर्थ नाही. तेवढंच करा, वारंवार करा, सतत करा. म्हणून तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे, जे करायचं ते परफेक्ट करा. ओके, फापट पसरा करायचा नाही, कारण कट ऑफ 50-60च्या पुढे जात नसतो याचा आतापर्यंतचा इतिहास जर आपण बघितला तर. त्यामुळे आपल्याला 100 मार्काची परीक्षा शेवटच्या उरलेल्या दिवसामध्ये न करता तेवढंच करा, मोजकंच करा, वारंवार करा, रिपीट करा, वारंवार करा. ठीक आहे, एकच आहे. म्हणजे जसं म्हणतात की या ठिकाणी 100 कंटेंट वाचण्यापेक्षा अभ्यासण्यापेक्षा एकच कंटेंट वाचा, पण 100 वेळा वाचा. ठीक आहे, किंवा 10 वेळा वाचा, 5 वेळा वाचा, पण वारंवार वाचा, रिवाईज करा. मग विषय कोणकोणते आहेत तुम्ही म्हणसाल. ठीक आहे, आता नेमके ह्या 100 प्रश्नामध्ये नेमके विषय कोणकोणते असणार आहेत, तर हे बघा. पहिली गोष्ट म्हणजे 80% यामध्ये GK असणार आहे. काय असणार आहे मित्रांनो, 80% या ठिकाणी GK असणार आहे आणि 20% गणित बुद्धिमत्ता, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. अजून थोडं पुढून सांगायचं झालं तर मित्रांनो इतिहास आहे, भूगोल आहे. याच्यावरती जर आपण बघितलं तर या ठिकाणी 10 मार्काचं तुम्हाला वेटेज असणार आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे आणि सामान्य विज्ञान आहे. याच्यावरती जर आतापर्यंत जर बघितलं तर जवळपास 15 मार्क या ठिकाणी विचारलेले आहेत. म्हणजे हे किती झाले मित्रांनो, 4 विषयाचे 60 मार्क झाले. हे जर आपण बघितलं तर किती झाले मित्रांनो, 20 मार्क झाले. आणि खाली जर बघितलं गणित आणि बुद्धिमत्ता तर ह्याचे 10 मार्क, म्हणजे हे किती झाले मित्रांनो, 20 मार्क झाले. असं जर या ठिकाणी बघितलं 20 आणि 60 किती झाले, 80 आणि 20 जर बघितलं तर 100. तर अशा पद्धतीने काय असणार आहे मित्रांनो, 100 मार्काचा हा तुमचा प्रिलिमचा पेपर असणार आहे, जो की आपण बघितलं जवळपास 5700 ज्या जागा आहेत त्या सगळ्यांचा हा पेपर या ठिकाणी सारखाच असणार आहे. तुम्ही हा जो पेपर कट ऑफ क्लिअर केला तर तुम्ही फक्त कोणत्या एका पदासाठी पात्र होणार नाही. जसं की फक्त तलाठीसाठी तुम्ही पात्र नाही होणार, तर तुम्ही कशासाठी पात्र होणार मित्रांनो, तर तुम्ही ह्या सगळ्याच परीक्षेसाठी काय होणार, क्वालिफाय होणार. सगळ्यांचीच पूर्वपरीक्षा ॲट अ टाइम पास झाला असं समजायचं आहे. आणि त्यानंतर मुख्य परीक्षेला तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ह्या 8 जणांची मुख्य परीक्षा काय होणार आहे, तर या ठिकाणी सारखी होणार आहे, एकच होणार आहे. आणि ही जी काही टेक्निकलची 2 पदं आहेत शेवटची, ठीक आहे, या ठिकाणी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गटक, तर ह्यांची फक्त काय होणार आहे मित्रांनो, स्वतंत्र होणार आहे. बस, मुलाखत वगैरे काही नाही, ह्या 2च परीक्षा आहेत आणि डायरेक्ट तुमचा मग फायनल या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. तर हे अगदी सुटसुटीत पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या दोन्ही PDF मी आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती पण टाकतो आहे, जेणेकरून तुम्हाला अजून त्याचा जर अभ्यास करायचा असेल, अजून हे व्यवस्थित तुमच्यासोबत ठेवायचं असेल तरीसुद्धा आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. हा अभ्यासक्रम मित्रांनो मी 25 तारखेला सुद्धा आपल्या ह्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. ओके, आणि बॅचबद्दल सुद्धा ऑफर मी टाकलेली आहे, लक्षात ठेवा. सध्या फक्त 480 मध्ये तुम्हाला हे भेटून जाते, तर याचा नक्की लाभ घ्या. कधीही कोणत्याही क्षणी मित्रांनो ही फी वाढू शकते. ओके, ज्यांना कमी वेळ भेटतो आहे, कमी वेळेमध्ये सक्सेस व्हायचं आहे, त्यांनी तात्काळ ही बॅच या ठिकाणी जॉईन करा. तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. काही विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास कॉल करा, 72 48 93 01 76. ठीक आहे, चला. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.